महाराष्ट्र के नंदुरबार में समाज कल्याण विभाग के एक सरकारी महिला छात्रावास से बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है। छात्रावास के कर्मचारियों के आपसी विवाद के चलते छात्राओं के खाने या पानी के हानिकारक अपायकारक द्रव्य मिलाने की साजिश रची जा रही थी। इस खतरनाक प्लानिंग का एक ऑडियो रिकॉर्डिंग सोशल मीडिया पर वायरल होने के बाद हड़कंप मच गया है। छुट्टियां होने के बावजूद मेडिकल और अन्य विभागों में पढ़ने वाली 22 छात्राएं हॉस्टल में रह रही थी, जिन्हें निशाना बनाने की साजिश थी। मामला सामने आते ही समाज कल्याण विभाग ने तुरंत कार्रवाई करते हुए संबंधित संविदा कर्मचारी की नौकरी से हटा दिया है। विभाग के अधिकारियों ने भी इस बात की पुष्टि की है कि छात्राओं से सेहत से खिलवाड़ करने की साजिश रची गई थी। छात्राओं के माता पिता इस घटना से घबराए हुए हैं। सिर्फ नौकरी से निकाले जाने से असंतुष्ट छात्राओं ने धरना देते हुए आरोपियों के खिलाफ कड़ी धाराओं में पुलिस केस दर्ज करने की मांग की है। हॉस्टल की सुरक्षा और सरकारी व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। प्रशासन मामले को शांत करने और कानूनी कार्रवाई करने के प्रयास में जुटा है। माझे नाव सविता उत्तम थोराते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह होडतर्फे हवेली नंदुरबार इथं आम्ही वसतिगृहात राहतो। आम्ही इथं शिक्षण घ्यायला आलो, तर कुंदन पावरा नावाची जी एक कर्मचारी आहे, तिने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिने पाण्यात किंवा जेवणात औषध टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे। आमच्याकडे ह्या गोष्टींचे प्रूफ पण आहेत। ती व्यक्तीला असंच आम्हाला फ्रीडम द्यायची नाही। ती व्यक्ती स्वतंत्र फिरायला नको, तिला कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे आणि तिच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय तिने का म्हणून असं केलं, एवढ्या 22 मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला तिने, तिच्याकडून हे आम्हाला जाणून घ्यायचं। ती एकटीच नाही, तिच्यासोबत 2 व्यक्ती पण आहे तिच्या प्लॅनिंग मध्ये सामील। त्यांना सुद्धा विचारायचं आहे की का म्हणून जीव घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला एवढ्या 22 मुलींचा। आणि आम्ही 3 तासाचं आंदोलन करत होतो सर, साहेबांनी काही ऍक्शन घेतली नाही। त्या व्यक्तींना आम्ही प्रेझेंट करायला लावत होतो, ते अजूनपर्यंत इथं उपस्थित झालेले नाही। आम्हाला आमच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, दुसरं आम्हाला काही नको। तिने काय केलं, कशासाठी केलं किंवा का करणार होती हे आम्हाला जाणून घ्यायचंय बस। मला एक सांग, टोटल किती मुलींचं हॉस्टेल आहे ते? सर एकूण संख्या पूर्ण 60 आहे, पण सध्या मेडिकल स्टुडंट आहेत फक्त, कारण मेडिकल स्टुडंटला सुट्टी भेटत नाही। मेडिकल फक्त 22 विद्यार्थी आहेत, तर 22 विद्यार्थ्यांचा घात करण्याची मोठी प्लॅनिंग चालू होती सर। आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही। आम्ही 2 दिवसापासून ते कळवलंय सर, तरी सुद्धा काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आम्हाला आज हे आंदोलन करावं लागतंय। 2-3 दिवस होऊन गेले सर, आम्ही ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकली। 3 दिवसांनंतर ते आज ऍक्शन घेत आहेत। आज ते गुन्हा दाखल करायचं सांगताय सर। आम्ही बाहेर बसलो म्हणून त्यांनी आज पाऊल उचलला सर। उद्या उठून जर मुलींचं काय होऊन गेलं असतं सर, यांनी काय उत्तर दिलं असतं आमच्या पालकांना? आणि सर काय झालं का पुरावे आहेत असं सांगतात सर, हे मग आमचा जीव घेतला असता, मग काय केलं असतं, सगळेच गेले असते ना सर। आम्ही कॉल केला आणि सर कॉल केला आम्हाला, आम्ही जर त्यांना आमच्या न्यायासाठी कॉल करतो तर ते काय सांगतात, आम्हाला आमचे नाव विचारून घेतात सर। हे टार्गेट करण्यासाठी नाव विचारतात का, आणि एवढं सांगतात तुम्ही अभ्यास करा सर। आमचा जीव पण जाईल, मग आम्ही अभ्यासच करू का? इथं आम्ही शिक्षणासाठी पाठवलेले सर आई वडिलांनी, आमचा जीव गेला असता तर काय उत्तर दिलं असतं सर? आई वडिलांना